दरम्यान पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते म्हणजे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानीचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानीचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। पार्थ पवारांच्या कंपनीवरती आरोप करण्यात आलेले होते। दरम्यान यामध्ये शीतल तेजवानी हे सुद्धा नाव आपण बघितलेलं होतं। या संदर्भातलीच महत्त्वाची घडामोड समोर येते ती म्हणजे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानीचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। वैभव, या आता प्रकरणामध्ये शीतल तेजवानीचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। पार्थ पवार चौकशी प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी अपडेट यामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलेला होता। गुन्हा दाखल केलेला या सगळ्या व्यवहारात तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे होता आणि आर्थिक गुन्हे शाखेने या तपासामध्ये आता शीतल तेजवानी हिचा जबाब नोंदवलाय। तिच्या जबाबामध्ये तिनं त्याच बाबी स्पष्ट केलेल्या आहेत। केवळ आपल्याकडे पॉवर ऑफ अटर्नी होती आणि त्याच पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे आपण हा व्यवहार केल्याचं तिनं तुर्तास सांगितलेलं आहे। या संदर्भातली आणखी कागदपत्र जी आहेत ती आर्थिक गुन्हे शाखेकडून तिच्याकडे मागण्यात आलेली होती, मात्र ती कागदपत्र देण्यामध्ये तिने असमर्थता दाखवल्यानं तिला पुन्हा या सगळ्या चौकशी कामी बोलवण्यात येईल अशी माहिती जी आहे ती पोलीस सूत्रांकडून देण्यात येते। आणि त्याच्याबरोबरच या सगळ्या प्रकारामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे दिग्विजय पाटील जे आहेत त्यांना सुद्धा पोलिसांकडून नोटीस सर्व करण्यात आलेली आहे या जबाबासाठी उपस्थित राहण्याबद्दल। मात्र त्यांच्याकडून अजूनपर्यंत कुठलाही प्रतिसाद जो आहे तो पोलिसांना मिळालेला नाही। या सगळ्या संदर्भामध्ये शीतल तेजवानी यांच्याकडून कागदपत्र उपलब्ध झाल्यानंतर दिग्विजय पाटील यांचाही या प्रकरणातला जबाब जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेकडून नोंदवला जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तहसीलदार निलंबित तहसीलदार आहे त्याचाही तपास जो आहे तो या संदर्भात गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे। त्याचा नेमका यात काय काय सहभाग होता किंवा कशा पद्धतीनं त्याने या सगळ्या प्रकरणामध्ये त्याची भूमिका जी आहे ती नेमकी काय राहिलेली आहे। दाखल गुन्ह्यामध्ये त्यानं जरी न्यायालयाकडून जामीन मिळवलेला असला तरी सगळ्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये त्याला सहभागी राहावं लागेल किंवा पोलिसांकडे जबाब नोंदवावा लागेल। त्या ज्या दृष्टीनं किंवा ज्या पद्धतीनं शीतल तेजवानी हिचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं आणखी दिग्विजय पाटील आणि सूर्यकांत येवले यांचाही जबाब जो आहे तो या प्रकरणामध्ये नोंदवला जाईल। निश्चित वैभव, आणि कुठले नवे खुलासे होतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या माहितीसाठी।